हाय हॅलो रामकृष्ण हरी सर्वांना. स्वागत आहे तुमचं पौर्णिमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवर. तर व्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे अचानक आम्ही गावाला निघालो. रविवारी जायचं ठरलं होतं पण आम्ही शुक्रवारीच निघालो. सो रात्रीचा हा व्लॉग आहे. साधारण 7:30 वाजले होते. सो आम्ही आता टोल नाक्यावर पोचलो आहे. जस्ट पुण्याच्या बाहेर पडलो आहोत. सो तुळजापूरला जाण्याचं कारण आमच्या गावची जत्रा आहे गणेशनाथ महाराज यांची. सो आम्ही त्यासाठी चाललो आहोत गावाला. जात जात आम्ही तुळजापूरचं दर्शनही करणार आहोत. मग आधी आपण तुळजापूरला चाललो आहेत. सो कंटिन्यू राहा. आणि हो, माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ता आम्ही भिगवणला आलो आहोत. इथे मी मच्छी थाळी खात आहे भिगवणची. खूप स्पेशल आहे. तुम्ही आलात तर नक्की खा. खूप छान आहे, टेस्टी आहे. सो चला, मी जेवण करून भेटते तुम्हाला. आता आम्ही निघालो आहोत जेवण करून. सो कंटिन्यू राहा. सो आता 11 वाजले आहेत. तर आम्ही इथं जयशंकरवाल्यापाशी थांबलो आहोत चहा पिण्यासाठी. सो ड्रायव्हिंग करताना झोप न लागावी ह्यासाठी आम्ही चहा पितो रात्री 11 वाजता दोघेही. सो चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट निघालो तिथून. सो मी डायरेक्ट इथं घाटात आल्यावर व्हिडिओ बनवत आहे. सो आता आम्ही आलो आहोत तुळजापूरमध्ये, घाटामध्ये आहोत, तुम्ही पाहू शकता. सो आता आम्ही वरती आलो आहोत. आता आम्ही इथे रूम बुक करणार आहे. गाव जवळच आहे पण आम्ही असाच निर्णय घेतला की इथेच रूम करून दर्शन घेऊनच घरी जावं. जर घरी गेलो असतो तर परत येण्या जाण्यात टाईम गेला असता. त्यासाठी आम्ही इथेच रूम करून पहाटेचं दर्शन घेणार आहोत. सो आम्ही शिव यमुना इथे आम्ही रूम बुक केली आहे. ही रूम आहे. सकाळचं पहाटे गर्दी नसती दर्शनासाठी, कारण माझी मुलं थांबत नाहीत लाईनीत. सो आता आमची आंघोळ झाली आहे. आम्ही पहाटेचे 4 वाजता दर्शनाला निघालो आहोत. साधारण 4:30 का 5 वाजले असते जेव्हा आम्ही लाईनीत गेलो. सो चला. तर इथून आम्ही देवीला वेणी घेतली आणि प्रसाद घेतला. सो हा पेढ्याचा प्रसाद आम्ही इथून घेतला नैवेद्य दाखवण्यासाठी. सो चला. आईंना इथे गजरा दिसला तर आई म्हणाल्या चल गजरा घेऊयात. सो आता आम्ही इथून गजरा घेत आहोत. तर अशा पद्धतीचा हा गजरा घेतल्यानंतर आम्ही निघालो दर्शनासाठी खाली मंदिरात. सो चला. आता आपल्याला इथून खाली जायचं आहे. तिथे आपल्याला हात पाय धुवायचे आहेत. सो कोणी तिथं आंघोळ करतं तर तिथे आहे श्री गोमुख तीर्थ. तिथून पाणी येतं. सो त्या गोमुखातून सो तिथे लोक आंघोळ, हात पाय असं म्हणजे धुवून, कोणी हातपाय धुतं तर कोणी आंघोळ करतं. सो तुम्हाला मी दाखवते इथं कसं आहे. माझी झोप नाही झाल्यामुळे माझे डोळे सुजले आहेत. सो असं हे बघा, अशा प्रकारे गोमुखातून पाणी येतं. सो इथून आपल्याला आंघोळ किंवा हातपाय धुवावे लागतात. सो आता मी इथून हातपाय तोंड धुतो आणि पुढे निघतो.
सो आता आम्ही तिथून निघालो हातपाय धुवून, कारण आम्ही आंघोळ करूनच आलो आहे. सो मी हात आणि पाय धुतले. सो आम्ही आलो आहे आता दुसऱ्या नेक्स्ट प्रवेशद्वारपाशी, मेन खाली दरवाजापाशी. तर दरवाजाच्या बाहेरच हा श्री सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती आहे. सो आम्ही ह्या गणपतीचे दर्शन घेतले आणि आम्ही खाली निघालो गाभाऱ्यात. सो आधी लाईनीत नंबर लावावे लागतात आणि मग देवीपाशी दर्शनासाठी जावे लागते. सो आपण आता लाईनीत जायचं आहे. आता खाली आलो आहोत. तुम्ही पाहू शकता की मंदिर किती सुंदर सजवलं आहे. एकदम झगमगाट झाला आहे मंदिरात लाईटिंगनी. सो इथं मी दर्शन घेते. सो जाण्याचा मार्ग, लाईनीत थांबायचं आहे आता आपल्याला, पण गर्दी नसेल कारण आपण पाटच आलेलो आहोत, त्यामुळं गर्दी काहीच नसणार आहे. सो जवळजवळ फक्त अर्धा तासच लागले आम्हाला दर्शनाला, जास्त वेळ नाही लागला. सो आपल्याला खाली आल्यानंतर डाव्या साईडनी आतमध्ये दर्शनासाठी जावं लागतं. हॉल आहे तिथं. सो प्रत्येक हॉलमधून खाली 3 का 4 हॉल आहेत. सो त्या हॉलमधून आपल्याला खाली तळमजल्यात जायचं आहे. तळमजल्यातून मग रिटर्न जिन्यानी वरती दर्शनासाठी यायचं आहे. सो आता आम्ही इथं हॉलमध्ये आलो आहोत. विराज तुम्हाला हाय करत आहे. सो चला. तर तुम्ही पाहू शकता की समोर तिकडे गेट आहे, तर तिथून आपल्याला खाली जायचं आहे, असं उतरत खाली हॉलनीच. तर तुम्ही पाहू शकता की हे दोघं किती मस्ती करत आहेत. तुम्ही पाहू शकता की गर्दी किती कमी आहे. आणि तुम्ही बघितलंच की 2 हॉल खाली, आम्ही 2 हॉल सोडून खाली 3ऱ्या हॉलमध्ये आलो आहे. म्हणजेच तो 3रा हॉल म्हणजेच फर्स्ट फ्लोअर ह्यांचा. सो आम्ही आता खाली आलो आहे. आता आतमध्ये हा जो जिना दिसतोय ना तुम्हाला, पायऱ्या, ह्या पायऱ्यांनी आता आपल्याला परत वरती जायचं आहे देवीपाशी. सो आता आम्ही आलो आहोत वरती देवीजवळ. तर आता मी दर्शन घेत आहे. तर दर्शन व्यवस्थित झालं आहे आमचं. खूप छान दर्शन झालं. पाहू शकता तुम्ही, मंदिर खूप छान दिसत आहे. खूप सुंदर असं सजावट केली आहे लायटिंगनी. तर इथं मी बाकीच्या देवांचे पण दर्शन करून घेत आहे. प्रत्येक ठिकाणी प्रसाद ठेवत आहे. मंदिराचा परिसर एकदम खूप छान आणि प्रसन्न वाटत होता. सो सकाळ सकाळी इतकं छान वाटत होतं दर्शन घेताना. खूप छान वाटलं. तुम्ही पाहू शकता की गर्दी खूप आहे. आता इथून पुढं खूप गर्दी होते. दर्शन घेऊन खूप छान दर्शन झालं आमचं. इथं एक मंदिर आहे, देवीचंच आहे. सो इथंही दर्शन घेत आहे आम्ही. इथून दर्शन घेऊन मग वरती जाणार आहोत. तुम्ही पाहू शकता की सकाळ सकाळ दुकानं उघडत आहेत. काही चालू झाली आहेत, काही नाहीत. सगळीच दुकानं अशी चालू नाही आहेत. सो अशा प्रकारे हे दुकानं आहेत. इथे तुम्ही देवाचं साहित्य घेऊ शकता.
तर इथं आई नारळ बघत आहे नारळ फोडण्यासाठी. तर मोस्टली थोडीफार दुकानच उघडली होती, सकाळ सकाळ सगळी नव्हती. तर इथं हे नारळ फोडत आहे. आम्ही आलो आहोत रूमजवळ. इथे आम्ही चहा घेतला. आता आम्ही लगेचच निघणार आहोत चहा पिऊन. इथं अनुश्री आणि विराजनी पण घेतला आहे. तर आता आम्ही निघालो आहोत घराकडे, गावाला. तुळजापूरमध्येच आमचं गाव आहे, जवळच आहे अगदी. सो चला बघा, सकाळ सकाळ एकदम मस्त असा सूर्य उगवला आहे. खूप छान वाटत आहे, सकाळ सकाळ प्रसन्न वाटत आहे एकदम. सो चला, CNG बघायचं आहे भेटतोय का नाही. मग गावाला जाऊयात. तर आता आपण पोचलो आहोत आमच्या गावात. सो इथे आमचं शेत आहे. तर चला पाहूयात, दाखवते तुम्हाला आमचं शेत. तर अनुश्री आणि विराज तयार होतात ते शेतात जायला. त्यांना लय आवडतं असं शेतात ते जायला. तर ते दोघं निघालेत. आई गेलेत पुढं, विराज बूट घालत आहे. तर चला पाहूयात आमचं शेत. तर ह्या दोघांची पुन्हा मस्ती चालू झाली आहे. सो चला, त्यांची मस्ती चालूच राहील. तर इथून हा जो ऊस आहे तर तिथपर्यंत हा आपलाच आहे. सो खूप मागेपर्यंत आहे. या साईडने मी तुम्हाला दाखवते, तो पाहू शकता. इथून ते पार तिथपर्यंत आमचा हा ऊस आहे. आई, त्रिशा आणि विराज आतमध्ये गेले आहेत शेतात. सो ऊस लावलेला आहे. आता छान आलेला आहे ऊस, तुम्ही पाहू शकता. हे जे माझ्या मागचं जे शेत आहे ते दुसऱ्याचं आहे. ते जे ऊस आहे तेच आपलं आहे, तुम्ही पाहू शकता. गावाकडची एक मजा वेगळीच असते. सो हे सुद्धा आमचंच आहे. जे झाडे आहेत, जे पडीक आहे ते सुद्धा आमचंच आहे. जो बाबळीचं जे झाड दिसते ते शेवटपर्यंत ते आमचंच आहे. सो आम्ही ते करत नाही शेती तिथं, कारण कोणी नाही, जेवढं आहे तेवढंच थोडंसं करतो. बाकी ती तशीच पडून येते जागा, आम्ही यूज नाही करत. तर ही सुद्धा जागा आपलीच आहे. तर इथं आई ऊस तोडत आहे. भारी वाटतं असं शेतात कधीतरी यायला. आम्ही वर्षातून एकदा किंवा दोनदा येतो गावी. दादा सतत येत असतात, म्हणजे सासरे. सो ते येऊन जाऊन असतात गावाकडे. तर ह्याची नोटंकी बघा, लई नखरे करतो हा मुलगा. हे बघा, शांत बसतच नाही, नुसता धडपडत असतो हा. तुमचे पण कसे आहेत मुलं, कमेंट करून नक्की सांगा. माझे तर खूप खेळखोर आहेत, शांत बसत नाहीत. हे बघा, हिचं पण एक वेगळंच असतंय काहीतरी. सो चालले, ऊस उचलतोय. ऊस खूप आवडतो ह्याला, ऊस खायला खूप मागतो हा. तर आम्ही शेतातून निघालो आणि आता चाललो आता घरी.
सो चला. तर आता आलो आहे आम्ही घरी. तुम्ही पाहू शकता. तर इथं आजी असतात गावी, एकट्याच असतात. त्यांना करमत नाही पुण्यात. थोडे दिवस येतात, थोडे दिवस इकडे राहतात, थोडे दिवस त्यांच्या मुलीकडे राहतात. त्यांना जसं जिथं करमेल तिथं त्या राहतात. त्यांना पुण्यात राहावं म्हटलं तरी त्या राहत नाहीत. तर त्या असतात गावी इथे. तर इथं मी रांगोळी काढत आहे. आजीने सडा टाकला होता मस्तपैकी, मग म्हटलं रांगोळी काढावं. सो इथं मी रांगोळी काढत आहे. तुम्ही पाहू शकता घर. आजीने मस्त असा हा सडा टाकला आहे शेणाचा. तर कशी वाटली तुम्हाला माझी रांगोळी? चला तर तुम्हाला आता मी घर दाखवते. विराज खेळतोय. ही पहा रांगोळी. तर चला, आजी इथं बसले आहेत. हे काहीतरी करत होते, पत्रा लागेल म्हणून मुलांना. सो चला दाखवते. तर ही मधली रूम, ही तिकडे एक रूम आहे, इथे एक रूम आहे आणि तिकडे एक रूम आहे. पण हे सगळे दरवाजे एकत्र मिळतात. सो मधल्या दरवाजाने मी जाते. सो इथे आम्ही टी व्ही लावला आहे. हा माझ्या लग्नातला फोटो आहे. ही आमची फॅमिली आहे पूर्ण. दोन्ही नंदवई, सासू सासरे, दीर. सो ही रूम आहे अशी. तर जो दरवाजा दाखवला होता पलीकडचा, तर ही रूम आहे. सो इथं पसाराच आहे थोडाफार, कारण जास्त कोणी येत नाही जात नाही इथे. सो आम्हीच येतो. सो अशा प्रकारे ही रूम आहे इकडे. आता इकडची दाखवते. सो आम्ही इथं स्वयंपाकघर केलं आहे. इथे आम्ही स्वयंपाक करतो. ही एक रूम आहे. परत त्याच्या शेजारी तेवढीच रूम इकडे आहे बॅकला. तुम्ही पाहू शकता. जेवढं सामान लागतं तेवढंच आम्ही वापरतो. जो मी तो दरवाजा दाखवलेला तिसरा, तो इथं निघतो. सो आता ही एक रूम आहे. इथेही पसाराच आहे. जे न लागणारं जे सामान आहे ते आम्ही ठेवलेलं आहे. सो अशा प्रकारे ही रूम आहे. तर चला तुम्हाला नेक्स्ट रूम दाखवते. जो तिसरा दरवाजाला दाखवलेला, तर तो हा दरवाजा आहे समोरचा. सो तिकडे आंघोळीसाठी आहे वॉशरूम. इथे देवघर. अजून इथे एक रूम आहे. टोटल अशा आमच्या 6 रूम आहेत. 7 रूम आहेत. सो तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारचं आमचं हे घर आहे गावाकडचं. इथे आम्ही मोस्टलीच कमीच येतो. दादा येतात सारखे आणि आजी असतात. आजी पण थोडे दिवस इथे पुण्यात किंवा त्यांच्या मुलीकडे असतात. सो जेव्हा आम्हाला यायचं असेल तर तेव्हा आजी इथे असतात. सो अशा प्रकारचं हे आमचं घर आहे गावाकडचं. तर कसं वाटलं? इथं आजीनी पाणी भरून, म्हणजे आम्ही सगळ्यांनी पाणी भरून ठेवलं आहे इथं. हे टॉयलेट आहे. इथे आम्ही भांडी घासतो. इथे आंघोळीची मोरी आहे. वॉशरूम, बाथरूम. सो अजून आतमध्ये एक होती, ती दाखवली मी तुम्हाला. तो मागचा जो दरवाजा होता तो. तर कसं वाटलं तुम्हाला आमचं गावाकडचं घर? आवडलं ना? तर आता आम्ही चाललो आहोत आईंच्या माहेरी. सो रात्र झाली आहे. नंतरनं व्लॉग काय बनवला नाही. तर कसा वाटला माझा हा व्लॉग? अनुश्री इथं झोपली आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.